नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उद्या आषाढ मासातील शेवटचा दिवस आहे. बघा, उद्या आषाढी अमावस्या. प्रत्येक वर्षी आषाढी अमावस्येला आपण दिव्यांची अमावस्या असे म्हणतो. हा दिवस दिव्यांची आवस म्हणून साजरा केला जातो. आषाढ महिना समाप्त झाला की शुद्ध पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते. संपूर्ण श्रावण महिना, संपूर्ण श्रावण मास हा भगवान शिवांसाठी, माता पार्वती आणि माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. प्रत्येक वर्षी आषाढ मासातील अमावस्येला म्हणजे दिव्यांची अमावस्या आपण जी म्हणतो, या दिव्यांच्या अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये दिव्यांची पूजा करतो. बघा, हा दिवस दीपपूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. उद्या जर तुम्ही दिव्यांचे हे काही उपाय केले तर घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल. सतत घराला लागणारी जी काही नजरबाधा असेल ती दूर होईल. घरामध्ये असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर काढता पाय घेईल आणि संपूर्ण श्रावण महिन्यापासून तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मीची प्राप्ती होईल. बघा, आता मी तुम्हाला जे उपाय सांगते त्यातले काही उपाय जरी तुम्हाला करता आले तरी खूप आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरात जो काही केर असेल, कुठेही जाळं जळमट झालेले असतील तर ती काढण्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. घरामध्ये असणारी जेवढी तुम्ही घाण, कचरा, जे काही बंद पडलेल्या काही वस्तू आहेत हे तुम्ही घराच्या बाहेर काढले तर घरामध्ये असणारी निगेटिव्हिटी ही त्या वस्तूंसोबत घराच्या बाहेर जाईल. घराचं संपूर्ण शुद्धीकरण होईल. उद्या तुम्ही जी फरशी पुसाल म्हणजे लादी पुसाल तर त्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि थोडंसं मीठ घाला. खड्यांचं किंवा बारीक कुठलंही चालेल. हे मीठ आणि हळद घालूनच घरातली फरशी पुसा. घरामध्ये कुठेही कानाकोपऱ्यात असणारी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल. आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये खूप वास्तुदोष असतो, कधी कधी पितृदोष असतो, घराला इतर कुठलाही दोष लागलेला असतो. तर तो दोष दूर करण्यासाठी उद्या दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून घराच्या दक्षिण दिशेला एक दीपदान करायचं आहे. जर उद्या अमावस्येला तुम्ही दक्षिण दिशेला दीपदान केलं तर तुमच्या घराला किंवा घरातल्या कुठल्याही सदस्याला लागलेले जे काही दोष असतील तर ते दोष दूर होतील. फक्त त्यासाठी काय करायचं आहे, एक छोटी प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे पांढरे तांदूळ आणि थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत. तीळ आणि तांदळांवरती तुम्हाला हा एक दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये शक्यतो मोहरीचं, नाहीच शक्य तर मग तिळीचं किंवा घरात जे कुठलं तेल असेल ते घाला. दिवा छान प्रज्वलित करा. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करा आणि तिथे बसून तुमची समस्या दूर होण्यासाठी त्या दिव्याला प्रार्थना करा. हा दिवा उद्या सकाळी तुम्हाला लावायचा आहे आणि तो रात्रीपर्यंत पेटता ठेवायचा आहे, म्हणजे 12पर्यंत. सकाळी लावलेला दिवा रात्री 12पर्यंत पेटता ठेवून दुसऱ्या दिवशी अमावस्या समाप्त झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा उचलून घ्यायचा आहे. दिवा जर कुठल्याही धातूचा असेल तर तुम्ही घासण्यासाठी घेऊ शकता. कणकेचा असेल तर एखाद्या झाडाखाली टाकू शकता. पण त्याखाली ठेवलेले जे तांदूळ आणि तीळ आहेत ते मात्र तुम्हाला पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. जसे ते तीळ आणि तांदूळ पशुपक्षी ग्रहण करतील तसे तुमचे जे काही दोष आहेत ते दोष कुठेतरी दूर होत जातील किंवा कुठेतरी ते कमी होत जातील. बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये शत्रुबाधा किंवा शत्रूचा त्रास असतो. तुमचा कुठलाही एखादा शत्रू असेल जो विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल तर त्यासाठी हा दुसरा उपाय. सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ तुम्हाला करायचं आहे. थोडं पाणी घालायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपण वगैरे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक छान कणकेचा दिवा, चौमुखी दिवा. बघा, एक छान कणकेचा चौमुखी दिवा. दिव्यामध्ये 4 वाती घालायच्या आहेत. त्या दिव्यामध्ये छान तुम्हाला तेल घालायचं आहे. 4ही वाती तुम्हाला पेटवायची म्हणजे प्रज्वलित करायच्या आहेत. एक छोटी तुम्हाला प्लेट घ्यायची आहे. एक छोटी प्लेट घेऊन त्या छोट्या प्लेटमध्ये तुम्हाला एक अर्धा चमचाभर तांदूळ,
अर्धा चमचाभर तीळ आणि अर्धा चमचाभर त्याच्यामध्ये पिवळी मोहरी घालायची आहे. पिवळी मोहरी, त्यामध्ये तांदूळ आणि काळे तीळ, तीनही गोष्टी प्लेटमध्ये व्यवस्थित पसरवून तुम्हाला त्यामध्ये हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. चौमुखी दिवा 4ही वाती प्रज्वलित करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये, बघा, त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लिंबू घेऊन त्या लिंबावरती आपल्या शत्रूचं 7 वेळा नाव लिहून, एक छान गोल लिंबू घ्या. लिंबावरती कुठल्याही रंगाच्या पेनाने 7 वेळा आपल्या शत्रूचं नाव लिहा. 7 वेळा शत्रूचं नाव लिहून तुम्हाला ते लिंबू मध्ये कापायचं आहे, कट करायचं आहे. हे सगळं घराच्या बाहेर करायचं, म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला करायचं. मध्ये लिंबू कट करायचं. कट केल्यानंतर तुम्हाला लिंबाचे जे 2 भाग आहेत तर त्यातला एक भाग तो दिव्यामध्ये घालायचा आहे. जे आपण 4 वाती लावलेले आहेत त्या 4 वातींच्या वरती, म्हणजे जे तेल आपण टाकलेलं आहे त्या तेलाच्या मध्ये ही लिंबाची एक फोड तुम्हाला ठेवायची आहे. आणि दुसरी लिंबाची फोड जी आहे ही घराच्या समोर उभं राहून दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे. आपल्या घराचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागामध्ये तुम्हाला ती फेकून द्यायची आहे. आता हा चौमुखी दिवा तुम्हाला कमीत कमी 1 तास तरी आपल्या दाराच्या समोर पेटता ठेवायचा आहे. 1 तास हा दिवा पेटता ठेवून त्यानंतर तुम्हाला तो पेटताच असताना उचलायचा आहे. जी प्लेट ठेवलेली आहे त्या प्लेट सगळं तुम्हाला उचलायचं आहे. घरावरून तो 7 वेळा उतरवायचा आहे. घराच्या बाहेर हळूहळू यायचं आहे. एखादं कुठलंही मोठं झाड असेल किंवा एखादी रिकामी वगैरे जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा सोडून द्यायचा आहे. म्हणून जो दिवा बनवाल ती मातीची पणती घ्या किंवा कणकेचा दिवा बनवला तर उत्तम राहील. धातूचा दिवा घेऊ नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही तो दिवा बाहेर सोडून याल तेव्हा त्याच्यासोबत दिव्याच्या खाली ठेवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा आपल्याला बाहेरच सोडायच्या आहेत. दिव्यामध्ये घातलेलं जे लिंबू आहे ते सुद्धा आपल्याला बाहेरच सोडून यायचं आहे. जेव्हा आपण हा उपाय करू आणि जेव्हा आपण घरात येऊ तेव्हा हातावर आणि पायावर आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. खूप साध्या, खूप सोप्या गोष्टी आहेत बघा. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरात लहान मुलं असतात. बऱ्याच वेळा आपल्या मुलांना नजर लागते. बऱ्याच वेळा आपली मुलं चिडचिड करतात. तर त्यासाठी उद्या अमावस्येला प्रत्येक आईने एक 5, 3, 5, 7 विषम संख्येमध्ये दिवे बनवायचे आहेत. प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. छान एका प्लेटमध्ये हे दिवे घ्यायचे आहेत. मुलांना एका पाटावर किंवा चौरंगावर बसवून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण करून या दिव्यांनी मुलांना 7 वेळा तरी ओवाळायचं आहे. 7 वेळा ओवाळून 7 वेळा ते दिवे उतरवायचे आहेत आणि घरातच एखाद्या दिशेला हे दिवे ठेवायचे आहेत. जर उद्या दीप अमावस्येला दिव्यांनी तुम्ही मुलांची नजर काढली, दिव्यांनी जर तुम्ही मुलांना ओवाळलं तर मुलांमध्ये असणारी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, जे काही त्यांच्यामध्ये वाईट आहे ते त्या दिव्यांसोबत बाहेर निघून जातं आणि तुमच्या मुलांना बुद्धी, सकारात्मकता किंवा एक पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये प्राप्त होते. बघा, प्रत्येक अमावस्येला खरं तर हा उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तर वर्षातून जी दीप अमावस्या येते त्या दीप अमावस्येला तरी हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अवश्य करावा.